श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी भाग्यश्री विके ट्रेडर फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अशा काही शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत जे गेल्या काही वेळेत तरी त्यांचे कमी प्राइस होतं, शेअर्स त्यांचे डाऊन होते पण आता ते ग्रोथ करत आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या वेळेत तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। तर आजचा आपला पहिला शेअर आहे IRFC। तर ह्या कंपनीचं तुम्ही शेअर प्राइस बघू शकता, सध्याला 157 इतकं चालू आहे। गेल्या 6 महिन्याच्या अकॉर्डिंग जर तुम्ही बघितलात तर 119% रिटर्न्स कंपनीने दिलेले आहेत। म्हणजे बघा कितीचा शेअर असायचा, इथे 72 रुपयाचा शेअर, वरती सरळ सरळ कितीवर गेला 173 वरती, परत डाऊन झाला 132 वरती, परत आता ग्रोथ करून 157 वरती आलेला आहे। ओव्हरऑल कंपनी चांगली आहे। कंपनीचे फंडामेंटल्स पण आपण याआधी बघितलेले आहेत खूप वेळा। कंपनीचं मार्केट कॅप बघा 2 लाख कोटीचा आहे। कंपनी 52 वीक्स हाय 192 आहे, 52 वीक्स लो 29 इतकी आहे। ओव्हरऑल कंपनी चांगली आहे। तर ह्याआधी या कंपनीला आपण खूप वेळा कव्हर केलंय। 6 महिन्यामध्येच किती चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स दिलेले आहेत कंपनीने। 10 पटीने पैसा कमवून दिलेला आहे कंपनीने। इथे तुम्ही 5 वर्षाचा चार्ट पॅटर्न बघू शकता। तर इथं बघू शकता 23 रुपयाचा शेअर असायचा हा, 22-23 रुपयाचा, सरळ सरळ आता 100 वरती गेला, वरती कितीपर्यंत गेला 173 वरती गेला आणि आता 157 वरती आहे। ओव्हरऑल 5 वर्षामध्ये 536% रिटर्न्स आहेत आणि गेल्या 1 वर्षामध्ये 401%चे। 6 महिने बघा, 5 वर्ष बघा, 1 वर्ष बघा, रिटर्न्स खूप चांगले देत आहे कंपनी। 1 मंथचं जरी बघितलं तर 1 मंथमध्ये पण खूप चांगली ग्रोथ कंपनीने केली आहे। 140 वरनं सरळ 157 पर शेअर मागे 114 रुपये दिलेले आहेत। 157चा आता शेअर झालेला आहे। कंपनी चांगली आहे, कंपनीमध्ये पोटेन्शियल आहे, फंडामेंटल्स चांगले आहेत। तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, कंपनीचे फंडामेंटल्स चांगले आहेत, तर ह्या कंपनीवरती तुम्ही फोकस करू शकता। नेक्स्ट कंपनी आहे आपली कल्याण ज्वेलर्स। तर सध्याला गोल्ड सेक्टरमध्ये खूप चांगली ग्रोथ आपल्याला बघायला भेटत आहे। तसंच कल्याण ज्वेलर्समध्ये पण चांगली ग्रोथ आहे। 420चा शेअर आहे आजचं शेअर प्राइस। गेल्या 6 महिन्यामध्ये बघा 46%चे रिटर्न्स कंपनीने दिलेले आहेत। एका वर्षामध्ये बघा 313%चे आहेत, 5 वर्षामध्ये बघा 458। तर ओव्हरऑल कंपनी चांगली ग्रोथ करताना दिसत आहे। 67 रुपये 60 रुपयाचा शेअर असायचा आणि आता सरळ 420 वरती पोहोचलेला आहे। 1 मंथच्या अकॉर्डिंग जरी बघितलं तर कंपनी चांगली ग्रोथ करताना आपल्याला दिसत आहे। तर अपडाऊन्स तर चांगल्या कंपन्यांमध्येच असतात, पण चांगली ग्रोथ देत आहे कंपनी। 1 मंथचं बघा, 6 मंथचं बघा, 1 इयरचं बघा, 5 इयर्सचं बघा। तर कंपनीमध्ये आपल्याला इथं ग्रोथ आणि चांगले रिटर्न्स देतानाच कंपनी आपल्याला इथं दिसत आहे। कंपनीचं मार्केट कॅप बघितलं तर 43,000 कोटीची कंपनी आहे। 52 वीक्स हाय बघितलं तर 449 आहे आणि 52 वीक्स लो बघितलं तर 100 रुपये इतकं आहे। तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, कंपनीवरती तुम्ही फोकस करू शकता। येणाऱ्या वेळेत अजून चांगले टार्गेट दाखवेल, 450 पर्यंतचे पण टार्गेट्स दाखवू शकते। नेक्स्ट कंपनी आहे एक्झिटा कॉटन्स। एक्झिटा कॉटन्सचा आजचा शेअर प्राइस तुम्ही इथे बघू शकता 23 रुपये 35 पैसे इतका आहे। गेल्या 6 महिन्याच्या चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केलं तर आपल्याला कळेल 12%चे रिटर्न्स कंपनीने दिलेले आहेत। 1 मंथचं बघा 10%चे रिटर्न्स कंपनीने दिलेले आहेत। इथं बघा 20 रुपयाचा शेअर असायचा आणि आता 23 रुपयेवरती आला आहे। 1 इयरचं बघा तर 61%चे डाऊन्स आहेत। म्हणजे कितीचा शेअर असायचा नेमका हा, तर 60 रुपयाचा शेअर असायचा, कितीवरती आता 23 वरती आलेला आहे। तर म्हणजे येणाऱ्या वेळेत हे कंपनीचा शेअर प्राइस 60 रुपयेपर्यंत पण जाऊ शकतं। 5 इयरचं बघितलं तर 59%चे रिटर्न्स आहेत। तर इथं कितीचा शेअर होता 14चा शेअर कितीवरती गेला 55 वरती, खाली कितीपर्यंत आला तर डायरेक्ट 22 रुपयेवरती इथं आणि आता 23 रुपयाला आहे। तर येणाऱ्या वेळेत ह्या कंपनीचे आपण शेअर प्राइस 60 रुपयेपर्यंत पण जाताना बघू शकतो। कंपनी कितीची आहे तर फक्त 609 कोटीची कंपनी आहे।
52 वीक्स लो बघा 18 रुपये इतका, 52 वीक्स हाय बघा 62. कंपनी आता 52 वीक्स लोच्या आसपास चालू आहे, तिथून फक्त थोडंसं ग्रोथ केलं आहे कंपनीने. म्हणून येणाऱ्या वेळेत ह्या कंपनीमध्ये आपण चांगली ग्रोथ बघू शकतो. कारण कंपनीचं कर्जाचं जे प्रॉब्लेम होतं ते आता सॉल्व्ह झालेलं. कंपनीमध्ये आपल्याला कर्ज कमी बघायला भेटेल. फंडामेंटल्स जर कंपनीचे आपण ॲनालिसिस केले तर त्यामध्ये आपल्याला कर्ज कमी बघायला भेटेल. आणि तसंही कंपनीमध्ये खूप चांगलं पोटेन्शियल आहे. 20चा शेअर आहे, जे की सगळ्याला अफोर्डेबल असतो. कंपनीचे जे म्हणतात काही जण की 20चं शेअर दाखवा, 20-25चं, तर त्यांच्यासाठी हे शेअर प्राईस योग्य आहे आणि कंपनी पण चांगली आहे. तर तुम्ही ह्या कंपनीवरती फोकस नक्की करू शकता. नेक्स्ट कंपनी आहे मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड. तर ह्या कंपनीचं शेअर प्राईस पण तुम्ही इथे बघू शकता, जे की 69 रुपये इतका आहे. 6 महिन्याच्या चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केल्यावर कळेल की 13% रिटर्न्स कंपनीने दिलेले आहेत. 1 मंथचे बघितलं तर 6% रिटर्न्स आहेत. 1 इयरचं बघितलं तर 32% आणि 5 वर्षाचं बघितलं तर 50%. आपल्याला किती जास्त इथं अपडाऊन्स बघायला भेटतील बघा. अपडाऊन्स. व्ही शेप तर खूप वेळा होतो. तर व्ही शेप होत असेल, अपडाऊन्स चांगले असतील, तरी पण कंपनीमध्ये ग्रोथ, अपडाऊन्स होऊन जरी कंपनीमध्ये प्रॉफिट देत असेल कंपनी, तर चांगली कंपनी आहे. या कंपनीवरती पण तुम्ही फोकस करू शकता. मार्केट कॅप बघा खूप कमी आहे, 23,000 कोटीची कंपनी आहे. 52 वीक्स लो बघा 50 रुपये इतका आहे. 52 वीक्स हाय 74 इतका आहे. तर कंपनी आता 52 वीक्स हायकडे जात आहे. ते पण टार्गेट्स येणाऱ्या वेळेत आपल्याला तोडताना दिसेल. कंपनी चांगली आहे, कंपनीमध्ये फोकस करू शकता आपण. येणाऱ्या वेळेत ही कंपनी खूप चांगले टार्गेट्स दाखवेल. आणि काही शेअर हे असे असतात ना, जे मी रेकमेंड करत नसते, पण त्या कंपन्यांवरती तुम्हाला कळतं की शेअर मार्केटमध्ये कसं काम करायचं असतं. आणि काही जणांना 20-30चे पण शेअराचा पाहिजे असतात, तर त्यांच्यासाठी 20-30चे पण शेअर दाखवत असते. इन्व्हेस्ट करणं ना करणं तुमच्या हातात असतं. कोणत्याही कंपनीत इन्व्हेस्ट करताना फक्त त्याचे फंडामेंटल्स चेक करत जावा, त्यांचे फंडामेंटल ॲनालिसिस करत जावा. कंपनीचा बिझनेस चांगला चालू आहे का नाही हे बघत जावा. कंपनी प्रॉफिटमध्ये आहे का नाही बघत जावा. कंपनीमध्ये इंटरनल प्रॉब्लेम्स काय नाही आहेत ना हे पण बघत जावा, जेणेकरून आपल्या पैशांना काहीही होणार नाही. आपलं कॅपिटल, आपण जे कॅपिटल गुंतवणूक करतो, जे मूलधन असतं आपलं, ते सेफ राहतं. नेक्स्ट कंपनी आहे आपली, तर नेक्स्ट कंपनी आहे NHPC लिमिटेड. तर ह्या कंपनीचा आजचा शेअर प्राईस तुम्ही इथं बघू शकता, जे की 92 रुपये इतका आहे. या कंपनीचे पण फंडामेंटल्स आपण खूप वेळा ॲनालिसिस केले आहेत. फंडामेंटल्स चांगले आहेत कंपनीचे. खूप वेळा शेअरला कवर पण केलेला आहे. 6 महिन्याच्या चार्ट पॅटर्नला तुम्ही जर ॲनालिसिस केला तर 82% रिटर्न्स कंपनीने गेल्या 6 महिन्यामध्येच दिलेले आहेत. 1 मंथचा चार्ट पॅटर्न ॲनालिसिस करा, 4%चे रिटर्न्स आहेत. 1 इयरचं चार्ट पॅटर्न ॲनालिसिस करा, 106%चे रिटर्न. आणि 5 वर्षाचं तर केल्यावर डायरेक्ट 300च्या आसपास रिटर्न्स दिलेले आहेत. म्हणजे 3 पटीने पैसा दिलेला आहे कंपनीने. तर तुम्ही इथे कंपनीचा शेअर प्राईस बघू शकता. 19 रुपयाचा शेअर होता आणि कितीवरती पोचला, सरळ 100 रुपयेवरती. पण इथे किती दिवस तर थोडं ग्रोथ केलेलं आपल्याला इथं दिसेल. तर कंपनी काय अशा पद्धतीने चालतात. काही जण अपडाऊन्स. काही कंपन्यांचा पॅटर्न सलग तेच रेट, परत एकदम ग्रोथ. काही हळू नकळत ग्रोथ करत चांगलं प्राईसपर्यंत पोचतात. तर अशा कंपन्यांचे शेअर मार्केटमध्ये पॅटर्न्स असतात. तुम्ही मार्केट कॅप बघा इथे 92,000 कोटीची कंपनी आहे. 52 वीक्स लो बघा 42 रुपये, 52 वीक्स हाय बघा 105 रुपये. तर ओव्हरऑल कंपनी 52 वीक्स हायच्या दिशेने चालू आहे सध्याला. तर येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला अजून चांगले टार्गेट्स दाखवेल. येणाऱ्या वेळेत 52 वीक्स हायचे जे टार्गेट आहे ते तोडताना बघू शकता आपण. तर ओव्हरऑल कंपनीमध्ये ह्या आपण 100 ते 110चे पण टार्गेट्स ठेवू शकतो. कंपनी चांगली आहे, कंपनीवरती तुम्ही फोकस करू शकता. फंडामेंटल्स पण चांगले आहेत. ह्याआधी खूप वेळा आपण फंडामेंटल्स पण ॲनालिसिस केले आहे. ओव्हरऑल कंपनी चांगली, कंपनीवरती ह्या तुम्ही फोकस करू शकता. आणि कोणत्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करताना 4 ते 5 पटीमध्येच इन्व्हेस्ट करा, जेणेकरून तुम्हाला चांगला प्रॉफिट होईल. आणि कधीही उताराच्या दिशेने, म्हणजे जेव्हा कंपनीचे शेअर प्राईस पडत असतात त्याच्या खाली असे इन्व्हेस्ट करत जावा. जेव्हा ते ग्रोथ करतील, जरी ते नॉर्मल प्राईजवर आले तरी तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील. ओव्हरऑल कंपन्या चांगल्या आहेत ह्या आजच्या.
कंपन्यांचे फंडामेंटल्स पण चांगले आहेत, तर तुम्ही या कंपन्यांवरती फोकस करू शकता. भेटूया नेक्स्ट